नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये. मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये कायमस्वरूपी नोकरी अंतर्गत लिपिक पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्रता कोणतीही पदवी असेल, तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी, टायपिंग गरजेचं नाही आहे. संपूर्ण माहिती आपण आजच्या मध्ये या ठिकाणी घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो, महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, तेव्हा मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक कराल. बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन कोल्हापूर यांच्यामार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की पलूस सहकारी बँक लिमिटेड पलूस या बँकेस पदवीधर उमेदवारांकडून 19 लिपिक पदांकरता ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. सो बँक आहे पलूस सहकारी बँक लिमिटेड पलूस, एक रेप्युटेड बँक आहे मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला काम करण्याची या ठिकाणी संधी मिळत आहे, ज्यामध्ये टोटल 19 जागा लिपिक पदाच्या भरल्या जात आहेत, ज्यासाठी ऑनलाईन तुम्हाला अप्लाय करायचा आहे. आणि ही जी संपूर्ण भरती प्रक्रिया आहे ती कोल्हापूर बँक असोसिएशन मार्फत या ठिकाणी पार पाडली जाणार आहे. यामध्ये तुम्ही सुद्धा लिपिकच्या 19 पदांसाठी भरतीबाबत आवश्यक तपशील त्यांनी दिलेला आहे, ज्यामध्ये शहरामध्ये तुम्ही सांगू शकता उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पहिल्यांदा बघून घ्या. मान्यता विद्यापीठाची पदवी वाणिज्य शाखेतील असेल तर प्राधान्य मिळेल, मात्र कोणती असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. MSc किंवा समतुल्य संगणक कोर्स असणे आवश्यक आहे आणि मराठी हिंदी इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. या ठिकाणी अर्ज करण्यासाठी प्राधान्य मिळेल सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी. त्याचबरोबर जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्राधान्य मिळेल, मात्र नसेल तरी तुम्ही बेसिक क्वालिफिकेशनवर ज्यामध्ये कोणतीही पदवी MSc सर्टिफिकेट आणि मराठी हिंदी इंग्रजी भाषेचे ज्ञान असेल तर तुम्ही अप्लाय या 19 जागांसाठी या ठिकाणी करू शकता. सो पदाची माहिती तुम्हाला क्वालिफिकेशन या ठिकाणी समजलेलं असेल. यामध्ये बघा आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी, यामध्ये उमेदवाराची वयोमर्यादा जी आहे ती 22 ते 35 वर्ष एज लिमिट तुमचं या ठिकाणी असणे आवश्यक आहे. यामध्ये ऑनलाईन परीक्षा शुल्क सर्वांसाठी 708 रुपये अधिक ॲप्लिकेबल जी बँक चार्जेस असतील ते तुम्हाला त्या ठिकाणी भरावे लागणार आहेत. ऑफलाईन परीक्षा यासाठी होणार आहे, ज्यामध्ये मित्रांनो जनरल नॉलेज, ॲप्टिट्यूड, रिझनिंग, मॅथमॅटिक्स, मराठी आणि इंग्लिश ग्रामर, कॉम्प्युटर लिटरसी, बँकिंग, मीडियम ऑफ एक्झाम जे असणार आहे ते मराठी आणि इंग्लिश लँग्वेज असणार आहे, ज्यासाठी तुम्हाला तयारी या ठिकाणी करायचा आहे. सो जो बेसिक जो सिलेबस असतो मित्रांनो तोच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सर जर इंटरेस्टेड असाल तर नक्की तुम्ही या ठिकाणी प्रयत्न या पदांसाठी करू शकता. परीक्षा स्वरूप निवड पद्धती तुम्ही बघू शकता. परीक्षेचा कालावधी 120 मिनिटांचा राहणार आहे, 2 तासाचा राहील. MCQ टाईप ही एक्झाम असणार आहे मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत क्वेश्चन्स. यामध्ये 100 गुणांची एक्झाम राहणार आहे. लेखी परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांची तोंडी मुलाखत बँकेमार्फत या ठिकाणी आयोजित केली जाईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. सो या गोष्टी आहेत. पहिला एक्झाम होणार आहे तुमची या सिलेबसवर आणि त्यानंतर तुमची तोंडी मुलाखत घेतली जाईल, ज्यामार्फत तुमचं फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे. यासाठी 13/1/2026 पासून मित्रांनो ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात झालेली आहे. 23/1/2026 पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. सो जवळपास 10 ते 12 दिवसांचा टाइम तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे, ज्या दरम्यान तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचा आहे. परीक्षा पद्धत ही ऑफलाईन असणार आहे. सुरुवातीस तुमचा पगार हा 9,000 रुपये या ठिकाणी राहणार आहे. जर तुम्ही लोकल कॅन्डिडेट असाल, जवळपास तुमची ही बँक असेल तर तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता. आणखीन काय महत्त्वाच्या गोष्टी ज्यामध्ये ऑनलाईन अप्लाय तुम्हाला कोल्हापूर बँक असोसिएशनच्या ऑफिशियल वेबसाईटवर करायचं आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या ठिकाणी मेन्शन करेन. तिथे जाऊन तुम्ही याबाबत अधिक माहिती घेऊ शकता. लोकली जर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो जॉब हवा असेल तर नक्की प्रयत्न करू शकता. सुरुवातीस तुमची इनिशियल जे प्रोबेशन पिरियड असणार आहे त्यामध्ये दरम्यान 9,000 सॅलरी राहणार आहे, त्यानंतर ती वाढणार आहे. सो या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करणे आवश्यक आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओज नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.